तिने मनजित सिंग म्हणून बिहार बार असोसिएशनचा अध्यक्ष होता, त्याला 90 दिवसाची जेल केली. प्रत्येक अधिवेशनानंतर त्याच्या लक्षात यायचं की विधान भवनाला गमतीत घेऊ नये. दुसरीकडे असं वाटायचं काय, हे काय म्हणजे शेवटी विधान भवनाच्या परिसरात अशी घटना होणं याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की आता या ठिकाणच्या विधान भवनामध्ये सुरक्षितता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. उद्या एखाद्या आमदाराला कोणी ठोकेल, मंत्र्यांना ठोकेल, आणि साधारणतः आपल्या कायद्यानुसार असा गुन्हा एनसी मॅटर होतो, कारण तुम्ही फक्त थापड मारली, एनसी मॅटर होईल. म्हणून पोलिसांनी त्यांची कारवाई करावी. कारण मी विश्वासाने सांगतो, माझा पूर्ण कायदा सुव्यवस्था आणि न्याय देवतेवर विश्वास आहे की अशा गुन्ह्याला काहीच होत नाही. आणि म्हणून या संदर्भामध्ये सुमोटो हक्कभंग समितीकडे माननीय अध्यक्ष महोदयांनी हा गुन्हा द्यावा. एवढे सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहे, एक समिती अनुशासन बसवावी, आणि त्यानंतर हा विधान भवनाच्या पवित्रतेचा हक्कभंग आहे, हा ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आहे. आणि म्हणून 2029च्या निवडणुका होईपर्यंत दर अधिवेशनाला, कारण हक्कभंग समिती दर अधिवेशनात जेलमध्ये टाकू शकते, दर अधिवेशनामध्ये संबंधिताला जेलमध्ये टाकावं. कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार मला नाहीये. कोणाची चूक आहे, कोण योग्य कोण अयोग्य, कोण सत्य कोण असत्य, याच्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आहे, अनुशासन समिती आहे. हे मी ठरवायचं नाहीये दोषी कोण, यासाठी बाकी अनुशासन समिती ठरवेल. मी पुन्हा आपल्याला सांगतोय, हे माझं काम नाही आहे. मी न्यायाधीश म्हणून इथं निर्णय देऊ नये. जी काही घटना आहे त्याची वस्तुनिष्ठ या संदर्भामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अनुशासन समितीने याचा अभ्यास करावा, आणि अभ्यास केल्यानंतर जो दोषी असेल त्या दोषीवर हक्कभंग समितीच्या माध्यमातून जेलची कारवाई. पण आमदारांकडनं पासेसच्या माध्यमातून अशा कार्यकर्त्यांना आत घेतलं जातं आणि नंतर त्याचे नियम देखील पायदळी तुडवले जातात. पाक लॉबीपर्यंत कार्यकर्ते जातात, तिथे फोटो सेशन्स होतात. अशी अहवालच इथल्या विधिमंडळ सुरक्षा रक्षक जे पोलीस आहेत त्यांनी अध्यक्षांकडे दिलेला आहे. किती गांभीर्याने घ्यायला पाहिजेत. अनेक लोकप्रतिनिधी इथे असतात, मंत्री असतात. उद्या असे हल्ले तर त्यांच्यावर जर झाले मग सुरक्षा नेमकी कशी? मला वाटतं की माननीय अध्यक्ष महोदय गंभीरपणे या घटनेकडे व पुढील सुधारणा करण्यामध्ये लक्ष देतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण माननीय अध्यक्ष महोदय हे सुधारणावादी आहे आणि ते अशा घटनेवर गंभीरतेने दखल घेत या भविष्यामध्ये पासेस देताना याचा निश्चितपणे विचार करतील याबद्दल मग शंका नाही आहे. यावर काही प्रतिक्रिया देत नाहीये. शेवटी या संदर्भात तपासणी अनुशासन समितीने करायची आहे. मी प्रत्यक्षदर्शी नाही. फक्त एका बाबतीमध्ये मी गंभीरतेने भाष्य करतोय की अशी घटना होता कामा नये. चूक कोणाची, योग्य कोण अयोग्य कोण, हे तर अनुशासन समिती ठरवेल. पण नुसतं पोलिसांना जर आपण अधिकार दिला तर पोलिसांकडे कोणतंही शस्त्र कायद्याचं नाही ज्यातून गंभीर अशा पद्धतीची शिक्षा देऊ शकेल. गंभीर गुन्ह्यातले आरोपी अशाच पद्धतीने आमदारांसोबत आत येत आहेत आणि त्याच्यानंतर ही घटना घडते. अशा मुद्द्यामध्ये आरोपींना जर विधान भवनात असं स्थान असून देशातच राष्ट्रीय चर्चा झाली पाहिजे की आमदारासोबत गुन्हेगार येता कामा नये आणि गुन्हेगार आमदार होता कामा नये. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवावं लागणार. नुसतं असं म्हणून होता येणार नाही. सुप्रीम कोर्ट इंटरव्हेन करताय की एवढी शिक्षा असेल तर उभं राहता कामा नये. का आम्हाला कायदे नाही करता येणार का? आम्ही कायदे केले पाहिजे. गंभीर गुन्ह्याच्या घटना ज्यांच्यावर आहे, बलात्कार आहे, खून आहे, 420 आहे, जे खंडणीचे 72 आहे, अशांना निवडणुकीत उभंच राहता येणार नाही असा कायदा करण्याची आता वेळ आली आहे. असं मला का वाटतं? माझा काही वाटायचा प्रश्न नाही आहे. मला एवढं वाटतं की गुन्हा झाला तर गुन्हेगाराला शिक्षा व्हावी. चर्चेत का राहतं
हे तर तुम्ही ठरवायचं, तुम्ही चर्चेत ठेवायचं, कोणाला नाही ठेवायचं ठरवता. त्याला आम्ही काय सांगणार? तुम्हीच आज शांतपणे स्वतःचा प्रश्न स्वतःला विचारा की चर्चेत का राहतात. मी काय सांगणार आहे? शेवटी तुम्ही ठरवता कोण चर्चेत राहावं. ज्या दिवशी तुमच्याकडे खूप काम असेल तेव्हा मोठी गोष्टही सुटून जाते, काम नसेल तेव्हा छोटी गोष्टही मोठी होते. चर्चेत तो 2% चर्चेत राहतात, तुमच्यापर्यंत तर 98% गोष्टी पोहोचतही नाही. सर, एक हिंदी में जानना चाहेंगे, गो हत्या जो है देश भर में और राज्य में जो है बंदी के बावजूद जो है गो हत्या के मामले और गौ वंश की तस्करी जो है बड़े पैमाने पर ये मामले सामने आ रहे हैं और इसे लेकर जो है सरकार क्या कुछ कड़े कानून जो है वो बनाएगी और इसके साथ ही आज जो है भाजपा के विधायक संजय उपाध्याय ने भी गौ हत्या को लेकर ये जो गंभीर मामला है ये सदन में सामने रखा. आपकी क्या राय है? मेरी राय तो मैंने 29 बार विधानसभा में व्यक्त की है. 29 बार, ये भी महाराष्ट्र का रिकॉर्ड है. गो हत्या, गो वंश हत्या, प्राणी रक्षण, इस विषय पे 29 बार विधानसभा में मैंने सहभागिता की है. तो मेरी भूमिका बड़ी स्पष्ट है कि हमारे देश में गो वंश, गो हत्या, ये भावना के साथ मानो, धर्म के साथ मानो, या इस भारत की वसुंधरा, हमारी भूमि की सुपीकता के बारे में मानो, ये नहीं होना चाहिए. आज विश्व में कई देश हमारे देश से गोबर आयात कर रहे, इंपोर्ट कर रहे. क्यों? तो उनकी सुपीकता जो है वो नष्ट हो रही है. हम हवा प्रदूषण के बारे में गंभीर है, जल प्रदूषण के बारे में गंभीर है, मगर विचार प्रदूषण और सॉइल पोल्यूशन इस बारे में गंभीर नहीं है. तो मुझे लगता है कि सॉइल पोल्यूशन को भी गो माता के माध्यम से ही जो गोबर उसमें आता है वो सुपीकता प्रदान करता है. सर, इसे लेकर जो अवैध कत्ल खाने हैं उस पर जो है बुलडोजर चलाई जाए, ऐसी मांगे भी उठ रही है. इस पर आपकी क्या राय है? मेरी क्या राय है? आपने ही कहा वो अवैध है, तो राय का है, संविधान कहता है जो अवैध है उसको निपटाना चाहिए. आपकी क्या राय है कि संविधान ये कह रहा है कि अवैध होने के बाद भी उसको प्रोत्साहन दो, संरक्षण दो? ये कोई पाकिस्तान है? नहीं है. सीधी बात तो सीधी है, एकदम नेक बात है. अवैध है तो सरकार की जिम्मेदारी है. अभी इस बजट में कितना खर्चा कर रहे मालूम नहीं, मगर 21,500 करोड़ पुलिस पे खर्चा, ये अवैध बातों को खत्म करने के लिए करते हैं. जनता का पैसा है ना 21,500 करोड़, वो क्यों करते हैं? तो अवैध बातें हैं तो उसको तो आपने नष्ट करना चाहिए. इसमें मुझे लगता है कि मेरी क्या, आपकी क्या, दुनिया की भूमिका समान होनी चाहिए. अध्यक्षांना विचारा. तुम्ही फिजिक्सच्या प्राध्यापकाला केमिस्ट्रीचे उत्तर विचारत जाऊ नका. अध्यक्ष महोदयांचा अधिकार आहे, मला काय माहित विरोधी पक्षाचा. नाही, याचा गाडा अनुभव अध्यक्षपदाचा नाही आहे, मंत्रीपदाचा आणि आमदार पदाचा आहे. सर, हिंदी में मी जनतेच्या वकिलाची भूमिका निभावतो. असं करून तुम्ही आता जे माझं पद गेलं त्याच्यात अडचणी आणू नका. सर, उद्धव ठाकरे और देवेंद्र फडणवीस इनकी आज मुलाकात हुई है, तो नहीं, इनकी मुलाकात नहीं है. वो विधान परिषद के विरोधी पक्ष नेता के बारे में सम्माननीय सभापति महोदय जी ने दोनों को निमंत्रित किया है. तो मुलाकात हुई यानी आप ऐसा हमें तुमसे प्यार कितना ये कहने के लिए तो नहीं है, वो तो एक निर्णय करने के लिए हुए हैं. तो मुझे लगता है कि इसको बड़े गंभीरता से नहीं लेना चाहिए. आज विधान भवन में जिस तरह से भाजपा के जो कार्यकर्ता है, साथ ही साथ राष्ट्रवादी शरद पवार ग्रुप के जो कार्यकर्ता है, दोनों में आज मारामारी हुई. तो देखो, अच्छी बात नहीं है. अनुशासन समिति ने इस विषय को लेकर सारे सीसीटीवी कैमरे को देखना चाहिए, जांच करनी चाहिए. इस पे गंभीरता से, इस कारण से देखना चाहिए. पूरा महाराष्ट्र जब ये देखेगा तो क्या आदर्श होगा. आम आदमी समझेंगे कि ग्राम पंचायत में भी हम डिसिप्लिन की बात करते हैं और विधानसभा में क्या चल रहा है. हम कानून सुव्यवस्था की चर्चा करते हैं और दूसरे ही दिन ऐसी घटना होती है. तो मुझे लगता है कि दोषी कौन ये तय करने का अधिकार ना आपका है ना मेरा है, मगर अनुशासन समिति सीसीटीवी कैमरे गए, सभी एंगल से वो देखे, सारी 10 दिशा से सीसीटीवी कैमरे को देखने के बाद जो दोषी है उस पर हक्कभंग प्रिविलेज ऑफ कमिटी, विधान भवन का अवमान, इस माध्यम से उसे 2029 के अगले चुनाव होने तक हर अधिवेशन में जेल में भेजे. नहीं, 4 आदमी कोई महाराष्ट्र की संस्कृति नहीं बिगाड़ सकते. ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का है.
तो 4 आदमी ने अगर गाली दी तो महाराष्ट्र की संस्कृति बिगड़ जाएगी, ऐसा नहीं होता है। हम तुम है ना, तो देखो ऐसा है कि कोई 2-4 व्यक्तियों ने ऐसी बातें करने से पूरी की पूरी संस्कृति नहीं बिगड़ेगी, मगर कोशिश ये होनी चाहिए कि ये 2-4 आदमी भी अच्छे बने, संस्कारी बने, गालियों से दूर रहे, ये कोशिश होनी चाहिए। नाही, असं आहे, याचा गृहमंत्री महोदयांशी काय, गृहमंत्री महोदय आपल्या कमरेला पिस्तूल लावून कायदा सुव्यवस्थेसाठी फिरतात का हो? काय संबंध आहे? हा, ही घटना झाल्यावर गंभीर कारवाई होणं हे मात्र आवश्यक आहे. काय याच्यात गृहमंत्री महोदयांचा काय दोष आहे हो? मला नाही वाटत त्याचा गृहमंत्री महोदयांचा संबंध येतो का. आणि या परिसरात तर अध्यक्ष महोदयांचा संबंध आहे, गृहमंत्री महोदयांचा काय संबंध आहे. मला वाटतं की प्रत्येक गोष्टीचं राजकारण होऊ नये. आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडली, कोण दोषी हे ठरवण्याचा अधिकार आमचा नाही आहे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याची जबाबदारी आमच्यावर नाही. सीसीटीव्ही कॅमेरे बघावे, जो दोषी असेल त्याला अशा पद्धतीने सांगावं की नंतर त्यातून लोकांनी अशी घटना घडू नये हे शिकलं पाहिजे. असं आहे की नाही, याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे क्षितिज ठाकूराची घटना लॉबीत नव्हती, पोलिसांशी संबंधित झाली होती, सी लिंकवर झाली होती. होऊ नये, मी आपल्याला तेच सांगतो. आम्ही अमृत महोत्सवी वर्ष आता नुकतं साजरं केलं. हे विधान भवन आहे, विधान भवनातच जर अशा घटना झाल्या तर मला जरा डामाडोल होताना दिसतंय लोकशाही. जहाँ कानून बन रहा है वहीं पे कानून तोड़ा जा रहा है. हाँ, वो तो गंभीर बात है, बहुत गंभीर बात है ये हमारी. चलो, धन्यवाद.